नमस्कार मित्रांनो, मी उमेश यादव जयू। आज आपण म्हाळुंगे गावातील शेतकरी श्री राजेंद्र सखाराम घाडी उर्फ बाबी यांच्या शेतात आलेलो आहोत आणि आज ते पारंपरिक पद्धतीने शेतात लावणीचं काम करत आहेत। त्यांच्या वाडवडिलांनी पण पारंपरिक पद्धतीनेच शेती केलेली होती आणि आता त्यांचाच वसा पुढे घेऊन राजेंद्र बाबी ते बाबी या नावाने फेमस आहेत। तर हे राजेंद्र बाबी पारंपरिक पद्धतीनेच नांगर आणि बैलजोडीच्या वापराने आपल्या शेतात नांगरणी करत आहेत। आजच्या या आधुनिक युगात ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती केली जाते, पण हे बाबी घाडी पारंपरिक पद्धतीने नांगर आणि बैलजोडीनेच आपल्या शेतातली लावणी करत आहेत। आता त्यांचं नांगरणीचं काम चालू आहे। पहा, पावसाच्या रिमझिम धारा चालू आहेत। वरपासून त्यांनी लावणी ते लावत आलेले आहेत। आता खालचा टप्पा चालू आहे, कारण इथे बाजूलाच रस्ता आहे आणि श्री राजेंद्र बाबी यांना मदत करण्यासाठी त्यांचे शेजारी श्री सचिन विठ्ठल घाडी हे देखील आलेले आहेत। चला तर ते काय काम करत आहेत ते पाहूया। मित्रांनो, हे आहे सचिन विठ्ठल घाडी। ते राजेंद्र बाबी यांना शेतीच्या कामात मदत करण्यासाठी आलेले आहेत। कुदळीने ते कोण कोपरे खणत आहेत बघा। जिथे व्यवस्थितपणे नांगर पोचत नाही किंवा वरचेवर नांगराने नांगरणी केली जाते, तिथे ते कुदळीने राहिलेला भाग खणत आहेत। यांनाही शेतीचा भरपूर अनुभव आहे। लहानपणापासूनच ते आपल्या आईवडिलांसोबत शेतीची कामं करत आलेले आहेत। बघा, हा बांध आहे, बाजूला रस्ता आहे। बघा, ट्रॅक्टर आणि बैलांच्या जोडीने, बैलांच्या नांगरटीने काय फरक होतो ते पहा मित्रांनो। कशा प्रकारे माती कुदळीने खणून व्यवस्थित केली जात आहे, लावणीसाठी तयार केली जात आहे। बघा, हा इथे मध्ये त्या कोपऱ्यामध्ये वाफ्यामध्ये दगड आहे, खूप मोठी दगड आहे, ती काढूही शकत नाही, पण ठीक आहे, त्यामुळे काही अडचण होत नाही आहे, लावणी लावली जात आहे। आता बघा मित्रांनो, पाऊस थोडा थांबलेला आहे आणि त्या वाफ्यातून आता राजेंद्र बाबी हे त्या दुसऱ्या वाफ्यामध्ये नांगरण्यासाठी आलेले आहेत आपली बैलजोडी घेऊन। मित्रांनो, आता आपण या बाबी घाडींना जरा शेतीबद्दल विचारूया। तर बाबी साहेब, तुम्हाला ट्रॅक्टर आणि या बैलजोडीमध्ये जास्त काय चांगलं वाटतं हो? म्हणजे ट्रॅक्टरने केलेली शेती चांगली वाटते की असं बैलांच्या सहाय्याने केलेली? ट्रॅक्टरने केलेली शेतीची ह्या लागतं, जरा रान येतं। रान येते किंवा चांगल्या प्रकारे येते, कळत नाही। चांगल्या प्रकारे नांगरली जात नाही जमीन खोलपर्यंत। आणि या बैल जोडीने या नांगरणी चांगली होते। परत त्याच्यामध्ये कोपऱ्यातून त्या मळीमध्ये रान येत नाही। चांगल्या प्रकारे पिकाला येते, चांगल्या प्रकारे पण पिकाला पण येते ना। बाबी साहेब, मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारतो
की आता आधुनिक पद्धतीने जर ट्रॅक्टरने शेती करतायच आहेत, तर तुमचा विचार काय आहे की तुम्ही जोपर्यंत शेती करताय काय तोपर्यंत तुम्ही ट्रॅक्टरचा वगैरे उपयोग कराल का तुमच्या शेतामध्ये, की बैल जोडूनच नांगरणार? आम्ही बैल जोडूनच नांगरणार, तोपर्यंत ट्रॅक्टरचा वापर करणार नाही. हां, जोपर्यंत तुम्ही आहात, तुम्हाला जोपर्यंत जमतंय तोपर्यंत तुम्ही बैलजोडीचाच वापर करणार. त्यामुळे चांगलं पीक येते, जमीन पण चांगली नांगरली जाते है ना. भाभी साहेब, ट्रॅक्टरने शेती करणे स्वस्त पडते की बैलांच्या जोडीने शेती करणे तुम्हाला स्वस्त पडते, म्हणजे चांगलं वाटते आणि स्वस्त पडते? कुठे खर्चिक वाटते आणि कुठे कमी खर्च वाटतोय, कशामध्ये? ट्रॅक्टरने पेट्रोल सगळं खर्च वाढतो. हां, बैलाला तसं खर्च येत नाही. हां. ट्रॅक्टर बिघडला तर ते अर्ध्यावर तिथे काम थांबून राहते. हां हां, किंवा ट्रॅक्टर बिघडला, काही त्याच्यामध्ये नादुरुस्ती झालं किंवा पेट्रोल डिझेल काय संपलं त्याचं, संपलं तर तिथल्या तिथेच काम थांबून राहते. बैलाचं काय काम थांबत नाही, पुढचा पण उपयोग होतो ना. हां, आणि हां, बैलांमुळे आपली काय शेती थांबत नाही, बैलांचं नांगरटीमुळे, हां जोतामुळे. हो, नंतर भात बीत झालं की नाही, हां, त्याच्यानंतर पण गवत पण बैलांना मिळते. हां बरोबर, आपल्या उपयोग होतो. हां, बैलांसाठी. पण हल्ली लोक बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बैल पाळणे सोडून दिलं आहे, त्यावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटते की लोकांनी बैल अजूनही पाळावेत, गाई गुरं ढोरं वगैरे, याबद्दल तुमचं मत काय? तुमच्याकडे तर ढोरं आहेतच काय, त्याबद्दल तुम्हाला मानलं पाहिजे की तुम्ही अजून चालवलं आहे, वाडवडिलांनी जे गुरं ढोरं तुमची राखायची सुरुवात केली आहे पाळलेली, ते तुम्ही पण पुढे चालवता आलेले आहात. तुम्हाला काय वाटतं की ढोरं राखणे याबद्दल? ढोरं राखणे ही फायदेशीर. हां, त्यामुळे सगळा शेणखत बिनखत सगळा मिळतो. हां, शेण मिळते, मलमूत्र मिळते, काय दुसरं खत टाकायची गरज नाही, रासायनिक खत टाकायची गरज नाही शेतीमध्ये है ना. हो, शेण सारवण्यासाठी पण आपल्याला उपयोग होतो. बैलांचं जे मलमूत्र मिळते, शेण वगैरे, ते देखील आपण खत म्हणून शेतामध्ये वापरता येते आणि इतर तुम्हाला रासायनिक खतांची गरज नाही लागत. आणि त्या शेण आणि मूत्रामुळे चांगल्या प्रकारे पिकं येतात. बरोबर, त्यामुळे ढोरं गुरं वगैरे पाळणे हे खरोखरच आवश्यक आहे, फायदेशीर आहे, असं तुमचं मत आहे. धन्यवाद राजन बाबी साहेब. हां मित्रांनो, बघा हा मधी कोपऱ्यामध्ये मोठा खडक आहे आणि त्यावरचं रान काढत आहेत बघा. ते नांगरताना त्यांना एवढं काही तिथे समस्या निर्माण होत नाही आहे. जर काही प्रॉब्लेम असेल तर ते कुदळीने ते खणून वगैरे व्यवस्थित लेवल केली जाते. ज्या शेतकऱ्याकडे बैलजोडी नाही किंवा गुरंढोरं नाहीत त्याला आपण शेतकरी म्हणू शकत नाही. मित्रांनो, माणसांनी केलेले कष्ट दिसतात, पण बैलांनी केलेले कष्ट आपल्याला दिसत नाहीत किंवा समजून आपण घेत नाहीत. जे समजदार लोक असतात त्यांनाच ते समजते आणि त्याची ते जाणीव ठेवतात. बैल माझी गुणवान. मित्रांनो, हे आहेत राजेंद्र घाडी यांच्या पत्नी सौ रुपाली. सकाळीच घरातली कामं आटपून त्या तरवा काढत आहेत. बघा कशा प्रकारे तरवा काढला जात आहे. आता त्याची पेंडी बांधतील आणि ती मुळं धुतली जातात त्याच पाण्यात. तरवा काढल्यानंतर त्याची मुळं धुतली जातात आणि त्याच तरव्याच्या काही रोपांनी गाठ मारून पेंड्या तिथे ठेवल्या जातात. नंतर तो तरवा म्हणजे त्या पेंड्या घेऊन लावणीच्या कोपऱ्यात तो तरवा लावला जातो. बघा बघा मित्रांनो, कसा 2 हाताने तरवा काढला जात आहे. आणि इकडे जमीन नांगरण्याचं काम चालू आहे. शेती करण्याची मजा काही औरच असते. पावसाचे रिमझिम धारा पण आहेत. यावर्षी पाऊस समाधानकारक आहे. गेल्या वर्षी पावसाने खूप टंगळमंगळ केली होती. शेतकरी
नाराज झाले होते पावसावरती, पण यावेळी मात्र पावसाने दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांना आनंद दिला आहे. पाऊस सुरू झाल्यापासून पाऊस मस्तपैकी पडत आहे. बघा या कोपऱ्यामध्ये हापूस आंब्याची झाडं लावलेली आहेत. इथे पण आहे बघा समोर एक. वार माझ्या सर्जा राजा, बैल माझी गुणवान. शेतकरी राजा. बघा मित्रांनो, इथे पाणी कमी पडतंय म्हणून बघा पाणी आणून इथे पाणी ओतलं जातं जेणेकरून चांगल्या प्रकारे चिखल व्हावा. बघा त्याचे दगड पण काढून टाकले जात आहेत. पुरेसं पाणी असल्यामुळे चांगल्या प्रकारे जमीन नांगरली जाते बघा. आणि ते घमेल्यातून पाणी आणून इथे ओतलं जात आहे. मित्रांनो, नांगरट चालू असताना लहान मोठे दगडही बाहेर येतात. बघा हे घमेल्याने पाणी, जिथे कोपऱ्यात पाणी कमी आहे तिथे घमेल्याने पाणी तिथपर्यंत पोचवलं जाते. बघा ते घमेल्याने पाणी कसं उडवत आहेत, त्यामुळे तिथली जमीन ओली होऊन चांगल्या प्रकारे नांगरण्यास मदत होते. मित्रांनो, हे पहा, मेरेवरचं रान खोऱ्याने काढलं जात आहे आणि त्याच्यावरती मग चिखल लावून पुन्हा ती मेरा व्यवस्थित केली जाते. बघा मित्रांनो, खोऱ्याने म्हणजेच फावड्याने मेरा खापवून घेतलेली होती, म्हणजेच रान काढलं होतं आणि आता त्यावर चिखल लावला जात आहे. बघा मित्रांनो, इथे कोपऱ्यांच्या मेरेवरती चिखल लावला जातोय. चिखल लावण्याचं कारणही बघा खास आहे. का ते आपण श्री सचिन घाडी यांच्याकडूनच ऐकूया. सचिन साहेब, बघा तुम्ही हा कोपऱ्यांच्या मेरेवरती किंवा बांधावरती तो चिखल लावला जाता, त्याचं खास कारण काय? खास कारण म्हणजे काय, त्याच्यावर जे रान वाढतं ते रान पण जातं बुडून. त्याच्यानंतर आम्हाला खत मारायला पण ती मेरा चांगली लागते, त्याकडनं आम्हाला माती टाकावी. हां, म्हणजे तिथे मातीला म्हणजे तो चिखल, कोपऱ्यातला चिखल म्हणजे माती आपण त्याच्यावर लिपली
काय की त्यामुळे तिथे रान वाढत नाही. रान वाढत नाही आणि खत मारायला आम्हाला मेरेन फिरायला भेटतं. हां, आणि त्याच्यावर नंतर खत मारताना का शेती वाढल्यानंतर हां. आम्हाला खत मारायचं लागतं. शेती वाढल्यानंतर टप्प्याटप्प्याने तुम्ही जे खत मारता त्यासाठी त्या मेऱ्यावरनं फिरायला पण तुम्हाला सोपं पडते, म्हणजे पाय वगैरे टाकायला बरं पडते तिथे, म्हणजे व्यवस्थित दिसते. हां. जेणेकरून खास फळ जे असतात मेरेचे हां, आपल्याला पडायला होऊ नये हां. म्हणून ते बुजावे लागतात. बुजवावे लागतात वगैरे आणि व्यवस्थित म्हणजे चालायला सोपं सोपं पडते वगैरे. बरोबर. आणि मेन म्हणजे रान पण वाढत नाही मेरेने त्या बांधाने. मेरेवरती माती लावण्याचं कारण जेणेकरून पाऊस जोरान लागल्यानंतर वाहून शेतीत हे कोपरे, हां बघा, पाऊस जोरात लागल्यावर हे कोपरे भरून वाहतात सुद्धा. काय एवढा पाऊस पडतो इकडे कोकणामध्ये. हां, आणि ते आपण खत वगैरे जे टाकतो ते पाण्यासोबत वाहून जाऊ नये म्हणून आम्ही मेरा वाढवून वर माती टाकल्याच्यानंतर ते मेरा वाढते. हां, दरवेळी ते बाहेर वाहून शेती करताना मेरा वाढवली जाते. हां, आणि खत पाणी वाहून जात नाही. हे सुद्धा अजून एक त्या चिखल लावण्याचं मेरेला कारण आहे. ओके ओके, धन्यवाद. बघा मित्रांनो, छान माहिती सांगितली सचिन घाडी यांनी. बघा, मित्रांनो, बाबीच्या या तांबूस बैलाचं नाव आहे श्यामराव आणि या बैलाचं नाव आहे सावळ्या. बघा मित्रांनो, बैल जोडून नांगरल्यामुळे जमीन कशी धायासारखी नांगरली गेली आहे. आणि हेच तर खूप महत्त्वाचं आहे की लावणी लावण्यासाठी जमीन चांगल्या प्रकारे त्याची नांगरट व्हायला पाहिजे. मित्रांनो, त्या कोपऱ्याची बघा आता नांगरणी झालेली आहे चांगल्या प्रकारे. आणि आता राजन बाबी खत पेरत आहेत. सचिन भाऊंनी बघा मेरेवरती चिखल लावून कशी मेरा सुंदर सजवलेली आहे. रानबीन कुठे दिसत नाही आहे. बघा, जिथपर्यंत नांगर जात नाही आहे तिथे सचिन भाऊंनी कुदळीने पहिलं खणून घेतलं आणि आता खोऱ्याने त्याची चांगल्या प्रकारे चिखलणी करत आहेत. बघा, खोऱ्याने कशा प्रकारे ते खणून पुन्हा पायाने ती माती रगडत आहेत, जेणेकरून लावण्यासाठी ती माती तयार केली जाते. तो भाग कोपऱ्याचा. बघा मित्रांनो, राजन बाबींनी आता एक गुठा आणलेला आहे. या गुठ्याने जमीन एक समान केली जाते. बघा, कोपरे नांगरून झाले.
खत मारून झालं. आता त्या गुट्याचं काम आहे. त्या गुट्याने जमीन एक समान लेवल केली जाईल. कधी कुदळीचा तर कधी खोऱ्याचा म्हणजेच फावड्याचा वापर करून जमीन चांगल्या प्रकारे लावणीसाठी तयार केली जात आहे. बघा मित्रांनो, आता हे गुटं फिरवलं जात आहे जेणेकरून जमीन एक समान होईल, एका लेवलमध्ये राहील. पहिले गुटं फिरवताना गुरांना बांधत, पण आता शॉर्टकट पर्याय निवडून डायरेक्ट स्वतःच शेतकरी गुटं फिरवत आहे. शक्य तितकी लेवल करण्याचा प्रयत्न या गुठ्याने चालू आहे. बघा, हा भाग थोडा सकल आहे त्यामुळे इकडे पाणी साचलेलं आहे आणि त्या वरच्या भागात उंचवट असल्यामुळे तिकडे पाणी कमी आहे. बघा, आता लावणीसाठी हा कोपरा तयार झालेला आहे आणि राजेंद्र बाबे यांची पत्नी आणि त्यांची मुलगी लावणी लावण्यासाठी तरवा घेऊन आलेले आहेत. बघा, लावणीला सुरुवात आता करत आहेत. पाऊस थांबलेला आहे. बघा, मध्येच कुठे वर खाली जमीन झालेली असेल, खड्डा वगैरे असेल तर हाताने लेवल केली जात आहे. बघा मित्रांनो, राजेंद्र बाबे यांनी आता दुसऱ्या कोपऱ्याची नांगरणी सुरू केलेली आहे.
मित्रांनो, महाळुंगे गावचे शेतकरी श्री राजेंद्र घाडी उर्फ बावी यांनी यावर्षी देखील पारंपरिक पद्धतीने म्हणजेच बैलांच्या सहाय्याने शेती केलेली आहे. त्यांच्या शेतात लावणीचं काम चालू आहे. मित्रांनो, त्यांच्या शेतातील हा लावणीचा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.